Good afternoon, all of you. I am audible to all. Yes, ma'am. Yes or no? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Then today I have to see our next experiment, experiment number 24. Okay. Okay. In previous practical, which experiment we will discuss? Anyone? Which practicals we have discussed? Anyone? Experiment 21 and 23. Quinine sulfate, identification test of the quinine sulfate, आणि synthesize benzoic acid from benzamide. Okay, am I right? Yes or no? Yes, ma'am. Okay. So today I have to discuss our next experiment, experiment number 24. The title of this experiment is to synthesize phenyl benzoate from phenol and to find out its percentage yield and melting point. Okay, त्या एक्सपेरिमेंट आपण काय स्टडी करणार आहोत तर जे फिनॉल बेन्झोएट आहे हे फिनॉल बेन्झोएटचं जे सिंथेसिस आहे तर ते आपल्याला कोणत्या कंपाऊंड मधून सिंथेसाइज करायचं आहे फिनॉल या कंपाऊंड मधून आपल्याला फिनाइल बेन्झोएट ह्या कंपाऊंडचं सिंथेसिस करायचं आहे. ओके, इज इट क्लिअर टू ऑल? Yes or no? Is it clear to all? Yes, ma'am. Yes, Okay. Yes, ma'am. ma'am. Okay, then next point is the prior concept. ह्या एक्सपेरिमेंट मध्ये आपण कोणकोणत्या कन्सेप्टचा स्टडी करणार आहोत तर बेसिक ऑर्गॅनिक रिएक्शन्स, क्रूड प्रोडक्ट, मेल्टिंग पॉइंट अँड एरोमॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. याच्यामध्ये ऑर्गॅनिक रिएक्शन जी परफॉर्म होणार आहे तर ते कोणते तर ते आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. देन नेक्स्ट क्रूड प्रोडक्ट आणि मेल्टिंग पॉइंट, अजून काय एरोमॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. याच्यामध्ये आपण क्रूड प्रोडक्ट कोणता यूज करणार आहे त्याचा स्टडी आणि त्या प्रोडक्टचा म्हणजे आपल्याला काय तर फिनॉल बेन्झोएट या प्रोडक्ट सिंथेसाइज झाल्यानंतर त्या प्रोडक्टचा आपल्याला मेल्टिंग पॉइंट हा डिटरमाइन करायचा आहे. ओके, देन नेक्स्ट इज द न्यू कन्सेप्ट. इन दॅट proposition first is the esterification. याच्यामध्ये जी सिंथेसिस आहे फिनॉल पासून फिनॉल बेन्झोएटचं जे सिंथेसिस होणार आहे याच्यामध्ये जी केमिकल रिएक्शन्स परफॉर्म होणार आहे तर त्या केमिकल रिएक्शनला काय म्हटलेलं आहे एस्टरिफिकेशन असं म्हटलेलं आहे. ओके, सो esterification is the reactions of alcohol or phenol with acid or acid chlorides. एस्टरिफिकेशन म्हणजे काय तर जे अल्कोहोल और फिनॉल डेरिव्हेटिव्ह जे आहेत त्यांचं जे रिएक्शन्स कशासोबत होणार आहे ऍसिड और ऍसिड क्लोराइडचे जे कंपाऊंड आहेत यांच्यासोबत जे रिएक्शन्स परफॉर्म होणार आहे त्या रिएक्शनला काय म्हटलेलं आहे एस्टरिफिकेशन रिएक्शन असं म्हटलेलं आहे. Reactions of acid chloride with phenol or alcohol are rapid, irreversible. ही जी ऍसिड क्लोराइडची जी रिएक्शन आहे कशासोबत तर फिनॉल सोबत किंवा अल्कोहोल सोबत, म्हणजे ज्यावेळेस ऍसिड क्लोराइडची रिएक्शन ज्यावेळेस फिनॉल और अल्कोहोल सोबत होते त्यावेळेस ती रिएक्शन्स कशी तर रॅपिड रिएक्शन आहे आणि काय तर इरिव्हर्सिबल.
हिअर इज द इरिव्हर्सिबल मीन्स काय तर आता ऍक्च्युअल प्रोसेस मध्ये काय होतं, ज्यावेळेस रिॲक्शन एखादी परफॉर्म होते त्यावेळेस काय होतं तर जे रिॲक्टंट आहे त्या रिॲक्टंट मधून एखादा आपल्याला प्रोडक्ट ऑब्टेन होतो. ओके, ही झाली एक रिॲक्शन प्रोसेस. आणि इरिव्हर्सिबल म्हणजेच काय तर ही जे आता रिॲक्टंट वरून आपल्याला प्रोडक्ट जो ऑब्टेन होतो तर प्रोडक्ट पासून आपण रिपीट रिॲक्टंट तो आपण मिळवू शकत नाही, तर त्या प्रोसेसला काय म्हटलेलं आहे, इरिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हटलेलं आहे. म्हणजेच ज्यावेळेस ऍसिडिक क्लोराइड हे ज्यावेळेस फिनॉल किंवा अल्कोहोल सोबत ज्यावेळेस रिॲक्ट होते त्यावेळेस ती प्रोसेस काय तर इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. व्हाईल विथ ऍसिड इट इज रिव्हर्सिबल अँड स्लो. आणि ज्यावेळेस हे ऍसिड क्लोराइड जे आहेत, ऍसिड क्लोराइडचे जे कंपाऊंड आहेत ते ज्यावेळेस ऍसिडिक सबस्टन्स किंवा ऍसिडिक कंपाऊंड सोबत ज्यावेळेस रिॲक्ट होतील तर त्यावेळेस ती प्रोसेस कशी आहे तर रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस रिॲक्टंट मधून आपण एखादा प्रोडक्ट ऑब्टेन करतो तर त्यावेळेस काय होतं तर प्रोडक्ट जो ऑब्टेन झालेला आहे त्याच्यातून आपण रिपीट जो रिॲक्टंट आहे तो ऑब्टेन करू शकतो. त्या प्रोसेसला काय म्हटलेलं आहे, रिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हटलेलं आहे. म्हणजेच ज्यावेळेस ऍसिडिक क्लोराइड हे ऍसिडिक कंपाऊंड सोबत रिॲक्ट होते त्यावेळेस काय होते तर ती रिव्हर्सिबल प्रोसेस आपण परफॉर्म करू शकतो. Okay, what is irreversible and reversible process? It is clear to all. Yes, ma'am. Okay. The reaction of aromatic acid chloride with alcohol or phenol is carried out using Schotten-Baumann reaction. Acid chloride added in portion following by vigorous shaking to a mixture of hydroxyl compound and base or pyridine. ह्याच्यामध्ये जी aromatic acid chloride जी रिएक्शन्स आहे अल्कोहोल सोबत किंवा फिनॉल सोबत, तर ती रिएक्शनला जी परफॉर्म होते तर त्या रिएक्शनला काय म्हटलेलं आहे तर शॉर्टन बाउमन रिएक्शन असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय तर सिंथेसिस ऑफ अमाइड डेरिव्हेटिव्ह फ्रॉम ऍसिडिक क्लोराइड डेरिव्हेटिव्ह, म्हणजेच त्या प्रोसेसला काय म्हटलेलं आहे तर रिएक्शनला शॉर्टन बाउमन रिएक्शन असं त्या रिएक्शनला म्हटलेलं आहे. Acidic chloride added in portion followed by vigorous shaking to a mixture of hydroxyl compound and base or pyridine. हे जे सिंथेसिसची प्रोसेस आहे तर त्याच्यामध्ये काय तर ऍसिडिक क्लोराइडचे जे कंपाऊंड आहे विथ हायड्रॉक्सिल कंपाऊंड यांचं काय तर शेकिंग करून, म्हणजे जर आपण कोनिकल फ्लास्क मध्ये ज्यावेळेस ऍसिडिक क्लोराइडचं जे कंपाऊंड आहे ते ऍड करून त्याच्यामध्ये हायड्रॉक्सिल कंपाऊंड ऍड केल्यानंतर शेक केल्यानंतर आपल्याला सिंथेसिस करून जो आपल्याला प्रोडक्ट हवाय म्हणजेच कोणता तर फिनाइल बेन्झोएट हा प्रोडक्ट आपल्याला तिथं ऑब्टेन होणार आहे. Okay, then next is the proposition second, that is synthesis. So here what is mean by synthesis? Okay, synthesis म्हणजे काय तर ज्यावेळेस आपण एखाद्या कंपाऊंड मधून दुसरा ज्यावेळेस कंपाऊंड ऑब्टेन करतो त्या प्रोसेसला काय म्हटलेलं आहे, सिंथेसिस प्रोसेस असं म्हटलेलं आहे. आणि सिंथेसिस प्रोसेस आपण परफॉर्म केल्यानंतर त्याच्यातून आपल्याला काय ऑब्टेन होणार आहे, त्याच्यातून न्यू प्रोडक्ट ऑब्टेन होणार आहे. आणि त्यानंतर जो ऑब्टेन झालेला प्रोडक्ट आहे त्या ऑब्टेन झालेल्या प्रोडक्टचा आपल्याला मॉलिक्युलर वेट डिटरमाइन करायचा आहे. आणि मॉलिक्युलर वेट डिटरमाइन केल्यानंतर त्या प्रोडक्टचा आपल्याला मेल्टिंग पॉइंट डिटरमाइन करायचा आहे. ही झाली सिंथेसिसची प्रोसेस. Then third is the purification method. Purification is the process of removing impurities from the product. Purification of product includes application of recrystallization, washing and drying the product in oven at a definite temperature for a desired period of time. Okay, या प्युरिफिकेशन टेक्निक मध्ये किंवा प्युरिफिकेशन मेथड मध्ये आपल्याला काय परफॉर्म करायचंय, ज्यावेळेस आपण प्रोसिजर परफॉर्म केल्यानंतर आपल्याला जो प्रोडक्ट ऑब्टेन होईल त्यानंतर काय करायचं, त्या प्रोडक्ट मधून आपल्याला इम्प्युरिटीज जे आलेले आहेत ड्युरिंग परफॉर्मिंग तर त्या इम्प्युरिटीज काय करायच्या आपल्याला रिमूव्ह करायच्या आहेत.
आणि त्याच प्रोसेसला काय म्हटलेलं आहे, प्युरिफिकेशन असं म्हटलेलं आहे. ओके, या प्युरिफिकेशन मेथड्स मध्ये आपल्याला फर्स्टली काय करायचं, रिक्रिस्टलायझेशन करायचं आहे. आणि रिक्रिस्टलायझेशन झाल्यानंतर कोणती स्टेप आहे, तर वॉशिंगची स्टेप आहे. वॉशिंग कोणत्या पद्धतीनं, आपण वॉटर यूज करून त्या प्रोडक्टचं वॉशिंग करायचं आहे. आणि देन नेक्स्ट इज दी फायनली ड्राईंग दी प्रोडक्ट इन ओव्हन. नंतर तो प्रोडक्ट ऑब्टेन झालेला आहे त्याला ड्राय करायचा आहे ऍट ओव्हन, म्हणजे ओव्हन मध्ये ठेवून एका डेफायनाइट टेम्परेचर वरती ठेवून तो प्रोडक्ट ड्राय करून घ्यायचा आहे. आणि ड्राय केल्यानंतर काय करायचं आहे, तर तो प्रोडक्टचं काय आहे ते वेट आपण डिटरमाइन करायचं आहे. ओके, ह्या मेथडला काय म्हटलेलं आहे, तर प्युरिफिकेशन मेथड असं म्हटलेलं आहे. आणि या प्युरिफिकेशनची जी मेथड आहे त्याच्यामध्ये हे बकनर फनल आणि बकनर्स फ्लास्क ही असेंब्ली जी आहे तर ती यूज केली जाते. आणि हे जे फनेल आणि फ्लास्क जे आहेत तर ते कशाशी अटॅच्ड असतात, तर व्हॅक्युम पंप याच्याशी अटॅच असतात. आणि ह्या वरून फनेल्स मधून जो प्रोडक्ट आपण ऑब्टेन केलेला आहे तो ह्या फनेल मधून फिल्टर केला जातो आणि त्याच प्रोसेसला प्युरिफिकेशन असं म्हटलेलं आहे. Okay, then next is the recrystallization. Okay, then next is the recrystallization process. Recrystallization is the process in which compound is dissolved into the selected solvent with heating and then cooled slowly to a saturated solution from which pure compound is crystallized out. याच्यामध्ये रिक्रिस्टलायझेशन करताना काय करायचं आहे, तर जो प्रोडक्ट ऑब्टेन झालेला आहे तर त्या प्रोडक्ट मध्ये एक सिलेक्टेड सॉल्व्हंट, आपण कोणता यूज करणार आहे सॉल्व्हंट, अल्कोहोल. तो जो अल्कोहोल जे आहे तर ते लिटल अमाऊंट मध्ये ते जे कंपाऊंड ऑब्टेन झालेला आहे त्याच्यामध्ये तो अल्कोहोल आपण मिक्स करायचं आहे. आणि मिक्स केल्यानंतर थ्रू म्हणजे थोडं शेक करायचं आहे. शेक केल्यानंतर पुन्हा काय करायचं, तर आपल्याला ते जे सोल्युशन आहे तर ते काय करायचं आहे, फिल्टर करून घ्यायचं आहे. आणि त्या प्रोसेसला काय म्हटलेलं आहे, तर रिक्रिस्टलायझेशन प्रोसेस असं म्हटलेलं आहे. Then next is the yield, product yield. It is the quantity of product obtained in the synthesis. They are theoretical yield, practical yield and percentage yield. याच्यामध्ये आपण ज्यावेळेस प्रोडक्ट आपल्याला फायनली रिक्रिस्टलायझेशन केल्यावर जो प्रोडक्ट आपल्याला ऑब्टेन होईल तर त्याचे काय करायचं, त्या प्रोडक्टचा आपल्याला वेट घ्यायचा आहे. आणि वेट घेतल्यानंतर जी व्हॅल्यू येईल ते म्हणजे आपलं काय असणार आहे, प्रॅक्टिकल यील्ड. देन नेक्स्ट इज दी थेरोटिकल यील्ड. थेरोटिकल यील्ड म्हणजे काय, त्या रिएक्शन्स मध्ये आपल्याला मॉलिक्युलर वेट घेऊन त्या प्रोडक्टचं थेरोटिकल यील्ड जे आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि जे थेरोटिकल यील्ड असेल तर त्या ह्या फॉर्म्युलामध्ये म्हणजे पर्सेंटेज प्रॅक्टिकल यील्ड इज इक्वल टू प्रॅक्टिकल यील्ड अपॉन थेरोटिकल यील्ड इंटू 100. हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये पुट आउट करायचा आहे. म्हणजे न्यूमरेटर मध्ये प्रॅक्टिकल यील्ड येईल आपलं, म्हणजे प्रोडक्टचं जे आपल्या ऑब्टेन झालेलं वेट आहे ते न्यूमरेटर मध्ये येईल. आणि थेरोटिकल यील्डची जी व्हॅल्यू आहे आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर तर ती थेरोटिकल यील्डची जी व्हॅल्यू आहे ती डिनॉमिनेटर मध्ये येईल. आणि या सगळ्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर जी आपल्याला व्हॅल्यू ऑब्टेन होईल ते आपलं काय असणार आहे, तर पर्सेंटेज प्रॅक्टिकल यील्ड ही व्हॅल्यू आपली असणार आहे. जनरल कन्सेप्ट स्ट्रक्चर. याच्यामध्ये ह्या आपल्या मेथड मध्ये किंवा ह्या सिंथेसिसच्या मेथड मध्ये आपण कोणकोणते पॉइंट स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्टली इज दी थिअरी, देन नेक्स्ट इज दी सिंथेसिस, देन प्युरिफिकेशन ऑफ द क्रूड प्रोडक्ट. इन प्युरिफिकेशन is first is the filtration and washing, second is activated charcoal treatment, third is the crystallization, and then finally आपल्याला yield ची जी व्हॅल्यू आहे ती ऑब्टेन होणार आहे. आणि नंतर फायनली आपल्याला काय करायचं, तर त्या प्रोडक्टचा मेल्टिंग पॉइंट हा डिटरमाइन करायचा आहे.
Then apparatus required for the performing the experiment. In that, glasswares, it includes 100 ml stoppered conical flask, Buckner flask and funnel, then beakers, thias tube and capillary. These are the glasswares required for the performing the practical. Then chemicals required कोणकोणते आहेत तर phenol, benzyl chloride, sodium hydroxide solution and alcohol. These are the chemicals required for the performing experiment. Then chemical reaction. Here is the reaction type is the esterification. म्हणजे ह्या प्रोसेस मध्ये ज्यावेळेस आपण सिंथेसिस करतो फिनॉल पासून फिनॉल बेन्झोएट ही सिंथेसिस करतो तर त्याच्यामध्ये जी प्रोसेस होते किंवा जी रिएक्शन होते तर त्या रिएक्शनला काय म्हटलेलं आहे एस्टरिफिकेशन रिएक्शन असं म्हटलेलं आहे. ओके, एस्टरिफिकेशन म्हणजेच काय तर एस्टरिफिकेशन इज द रिएक्शन्स ऑफ अल्कोहोल और फिनॉल विथ ऍसिड और ऍसिडिक chloride. Okay, here is the phenol is combined with the benzyl chloride with 10% NaOH. It gives the phenyl benzoate. These are the final compound of this practical, that is phenyl benzoate. Then molecular weight of this phenol is the 94 and the phenyl benzoate is the 198 is the molecular weight. Okay, then next is the procedure for performing the experiment is first step is place 2 gram of phenol in bracket or 2.5 ml liquefied phenol and add 30 ml of sodium hydroxide solution in 100 ml stoppered conical flask. आपल्याला फर्स्ट स्टेप मध्ये काय आहे तर जे स्टॉपर्ड क्लोनिकल फ्लास्क जे आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला काय घ्यायचंय तर फिनॉल जे आहे जर लिक्विड मध्ये असेल तर किती अमाऊंट मध्ये घ्यायचंय 2.5 ml मध्ये आणि पावडर फॉर्म मध्ये वगैरे असेल तर ते किती अमाऊंट मध्ये घ्यायचंय 2 ग्रॅम मध्ये हे फिनॉलची जी क्वांटिटी आहे ती कॉनिकल फ्लास्क मध्ये घ्यायची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय ऍड करायचं आहे 30 ml सोडियम हायड्रॉक्साइड सोल्युशन हे त्या कॉनिकल फ्लास्क मध्ये ऍड करायचं आहे. देन नेक्स्ट इज दी ऍड 4 ml ऑफ बेन्झाइल क्लोराइड आणि ह्या कॉनिकल फ्लास्क मध्ये जे सोल्युशन आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय घेतलेलं आहे आपण फिनॉल आणि सोडियम हायड्रॉक्साइडचं सोल्युशन घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय ऍड करायचं त्याच्यामध्ये बेन्झाइल क्लोराइड 4 ml क्वांटिटी मध्ये बेन्झाइल क्लोराइडचं जे आहे ते त्या कॉनिकल फ्लास्क मध्ये ऍड करायचं आहे. देन थर्ड स्टेप इज दी stopper the flask and shake vigorously for 15 to 20 minutes. आणि त्याच्यानंतर हे फिनॉल सोडियम हायड्रॉक्साइड सोल्युशन अँड बेन्झाइल क्लोराइड हे तिन्ही पण सोल्युशन ज्यावेळेस कोनिकल फ्लास्क मध्ये ऍड होतील तर त्यावेळेस काय करायचंय ते कोनिकल फ्लास्क जो वरती स्टॉपर्ड आहे ते काय करायचंय लावायचंय आणि लावून झाल्यानंतर काय करायचंय कोनिकल फ्लास्क जो आहे तो शेक करायचा आहे किती मिनिटासाठी 15 to 20 मिनिट्स साठी तो जे कोनिकल फ्लास्क आहे तो शेक करत राहायचा आहे आणि कंटिन्यू शेकिंग ही आपण त्या कोनिकल फ्लास्कची ठेवायची आहे. देन नेक्स्ट फोर्थ स्टेप इज दी कलेक्ट द प्रोडक्ट ऑन फनेल ऍट व्हॅक्युम पंप वॉश विथ वॉटर अँड ड्रेन. आणि हा जो प्रोडक्ट शेक केल्यानंतर ऑप्टेन होईल तर तो काय करायचा आहे फनेल वरती म्हणजे आपण बकनर फनेल हा यूज करतोय तर त्याच्यावरती काय करायचं आहे तर तो जो प्रोडक्ट ऑप्टेन झालेला आहे तर तो फनेल वरती घ्यायचा आहे आणि फनेल वरती घेतल्यानंतर आपण तो वॉटरने एकदा वॉश करून घ्यायचा आहे आणि वॉश केल्यानंतर आपल्याला तो प्रोडक्ट रिक्रिस्टलाइज करायचा आहे. रिक्रिस्टलाइज म्हणजेच काय तर तो प्रोडक्ट घ्यायचा आहे त्याच्यामध्ये अल्कोहोलची लिटल अमाऊंट क्वांटिटी मध्ये अल्कोहोल त्याच्यामध्ये ऍड करायचं आणि त्या प्रोडक्टला काय करायचं हिटिंग द्यायची हिट करायचं आणि हिट केल्यानंतर जो प्रोडक्ट ऑप्टेन होईल तो काय करायचा आहे तर ड्राय करायचा आहे ड्राय इन ओव्हन ऍट डेफिनाइट टेम्परेचर. आणि फर्दर थोड्या वेळाने किंवा थोड्या नंतर काय करायचं ते ड्राय केलेला जो ओव्हन मधून ड्राय केलेला जो प्रोडक्ट आहे तर त्याचं काय करायचं वेट घ्यायचं आहे आणि वेट केलेली जी व्हॅल्यू आहे तर ती आपली काय काय असणार आहे प्रॅक्टिकल ईल्डची व्हॅल्यू असणार आहे.
आणि नंतर आपल्याला फायनली त्या प्रोडक्टचा मेल्टिंग पॉइंट डिटरमाइन करायचा आहे. ओके, प्रोसिजर समजली का सगळ्यांना? येस और नो? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. ओके, ही प्रोसिजर जी आहे ती परफॉर्म करताना आपल्याला ज्या प्रिकॉशन्स घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये काय आहे तर फिनाइल बेन्झोएट इज लॅक्रिमेटिंग अँड इरिटेटिंग. इन केस ऑफ इरिटेशन वॉश आयज विथ वॉटर. हे जे फिनाइल बेन्झोएटचं जे कंपाऊंड आहे किंवा जे सोल्युशन आहे तर ते काय त्याच्यामध्ये काय प्रॉपर्टी आहेत तर तो लॅक्रिमेटिंग अँड इरिटेटिंग आहे. म्हणजेच काय तर ज्यावेळेस आपण ते फिनाइल बेन्झोएटचं जे सोल्युशन आहे ते युज करत असतो तर त्यावेळेस काय होतं तर आपल्या डोळ्याला त्याचं इरिटेशन होतं, म्हणजे त्यातून आपल्या डोळ्यातून पाणी वगैरे येतं. त्यावेळेस काय करायचं तर ज्यावेळेस आपल्याला इरिटेटिंग होईल आपल्या आयजला त्यावेळेस काय करायचं तर आपले जे आयज आहे ते क्लीन वॉटरने ते वॉश करून घ्यायचे आहेत. देन सेकंड प्रिकॉशन इज दी ऍडिशन ऑफ बेन्झाइल क्लोराइड शुड बी डन इन फ्यूम कपबोर्ड. हे जे बेन्झाइल क्लोराइडचं जे सोल्युशन आहे ज्यावेळेस आपण प्रोसिजर मध्ये बेन्झाइल क्लोराइडचं जे सोल्युशन आपण ऍड करतो तर त्यावेळेस ते ऍड करताना ते कोणत्या कशामध्ये ऍड करायचं तर फ्यूम कपबोर्डच्या जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यामध्ये ते बेन्झाइल क्लोराइडचं सोल्युशन आपण ऍड करायचं आहे. त्यांनी काय होईल जे बेन्झाइल क्लोराइड्स मधून जे फ्यूम्स वगैरे निघतात बेन्झाइल क्लोराइडच्या सोल्युशन मधून तर त्या फ्यूम्स निघाल्यानंतर आपल्याला त्या फ्यूम्सनी इरिटेशन वगैरे काय होणार नाही याची प्रिकॉशन्स आपण घ्यायचे. Then third is the phenol is corrosive and handle it carefully. So these are the precautions which are taken during the performing the experiment. Okay, इथपर्यंतचा पॉइंट सगळ्यांना समजलेलं काय प्रोसिजरचा? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर करते. वेट फॉर फ्यू मिनिट्स. Okay, screen is visible to all. Yes, ma'am. Yes, ma'am. Number 24, synthesis. The aim of the experiment is to synthesize the phenyl benzoate from phenol and to find out its percentage yield and melting point. The principle which involved in the synthesis is esterification. Esterification is the reaction 5 ml if in liquid form. To this we have to add 30 ml sodium hydroxide and all we have to take in a 100 ml stoppered conical flask, or it is also called an iodine flask. After that, in a your stoppered conical flask, in this flask we are going to take 2.5 ml of phenol. This is our 2.5 ml phenol. Now I am going to pour it into this flask. After that we have to take 30 ml of, this is our 10% sodium hydroxide. So here I have added
30 ml of sodium hydroxide. Now I am going to add 4 ml of benzoyl chloride solution. So this is benzoyl chloride. Now I am going to take 4 ml of this. So I have taken 4 ml. Now going to pour it into a flask containing NaOH. Now you have to shake it vigorously for 15 to 20 minutes. Now you can see that the product is formed into the flask here after 15 to 20 minutes. Now we are going to filter it. So we are going to filter it. We can filter it by using buffalo funnel also, but here I am showing you the traditional method. Filtration by traditional method. You can see that here our product is formed. We have to recrystallize it from the alcohol. Now product to form the saturated solution of this. You can see that after recrystallization, and you will get this like this crystals. You have to again remove that crystals from Petri plate and dry it. So you can find the difference between the crude product and crystalline product. This is very shiny crystals. So here you can see that this is your recrystallized product. Now we have to dry it and then you have to take the weight of this product. ओके, तर सगळ्यांना प्रोसिजर समजलेली आहे का? All of you understand the procedure? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, देन नेक्स्ट इज दी ऑब्झर्वेशन. ज्या आपण प्रोसिजर परफॉर्म केल्यानंतर जे आपल्याला ऑब्झर्वेशन्स येईल त्याच्यामध्ये काय तर अमाऊंट ऑफ फिनॉल टेकन फॉर सिंथेसिस. आपण प्रोसिजर मध्ये इथं बघितलेलं आहे फिनॉलची क्वांटिटी आपण किती घेतलेली आहे, 2 ग्रॅमची फिनॉलची क्वांटिटी घेतलेली आहे. देन प्रॅक्टिकल यील्ड ऑफ दी क्रिस्टलायझरी प्रोडक्ट. ज्यानंतर प्रोडक्ट ज्यावेळेस ड्राय होईल, ड्राय केल्यानंतर जे आपण वेट करणार आहे त्या प्रोडक्टचं ते वेट आलेलं आपल्याला काय असणार आहे क्वांटिटी, प्रॅक्टिकल यील्डची क्वांटिटी असणार आहे ती आहे. देन थर्ड इज दी मेल्टिंग पॉइंट ऑफ दी प्रोडक्ट. आणि मेल्टिंग पॉइंट कसा डिटरमाइन करायचा आहे, तर जो ड्राय केल्यानंतर जो प्रोडक्ट आलेला आहे तर तो प्रोडक्ट काय करायचा आहे एका स्मॉल कॅपिलरीज मध्ये फिल करायचा आहे आणि
ती कॅपिलरी जी आहे तर ती काय करायची, थर्मामीटरला थ्रेडनी अटॅच करायची आणि तो जो थर्मामीटर आहे तो थर्मामीटर स्टँडला अटॅच करून ती जे थर्मामीटर जे आहे ते कशामध्ये डीप करायचं तर थायल्स ट्यूब मध्ये. त्या थायल्स ट्यूब मध्ये डीप केल्यानंतर आपण खाली काय करायचं, त्याला हिटिंग करायचं आहे आणि हिटिंग केल्यानंतर ज्या टेम्परेचरला आपल्या त्या कॅपिलरीज मधला जो प्रोडक्ट आहे तो मेल्ट होईल, तर तो काय असणार आहे आपला मेल्टिंग पॉइंटचा, प्रोडक्टचा मेल्टिंग पॉइंट असणार आहे आणि तो इथं काय करायचा, मेन्शन करायचा ऑब्झर्वेशन्स मध्ये. देन नेक्स्ट इज दी कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला कोणकोणत्या व्हॅल्यू लागणार आहे, तर त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल इल लागणार आहे आणि थेरॉटिकल इलची व्हॅल्यू आपल्याला लागणार आहे. त्याच्यामध्ये थेरॉटिकल इल कसं कॅल्क्युलेट करायचं, तर 94 ग्रॅम ऑफ फिनॉल गिव्स 198 ग्रॅम ऑफ फिनॉइल बेन्झोएट. म्हणजे इथं काय, तर हे फिनॉइलचं जे मॉलिक्युलर वेट आहे, मॉलिक्युलर वेट किती आहे फिनॉइलचं 94 आणि फिनॉइल बेन्झोएटचं मॉलिक्युलर वेट किती आहे तर 198. हे ह्या फिनॉलचं आणि फिनॉइल बेन्झोएटचं मॉलिक्युलर वेट आहे. आणि आपण प्रोसिजर परफॉर्म करताना फिनॉलची जी क्वांटिटी घेतलेली आहे ती किती आहे तर 2 ग्रॅमची क्वांटिटी आपण फिनॉलची घेतलेली आहे. आणि ही क्वांटिटी फिनॉइल बेन्झोएटची कशी कॅल्क्युलेट केली, तर ह्या ज्या 3 व्हॅल्यूज आहेत, म्हणजे फिनॉलची 94 ग्रॅम, फिनॉइल बेन्झोएट 198 ग्रॅम आणि फिनॉल 2 ग्रॅम, ह्या तिन्हींचे क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जी एक्स ची व्हॅल्यू येईल ती एक्स आपली काय असणार आहे, तरी फिनाइल बेन्झोएटची व्हॅल्यू असणार आहे आणि हीच आपली काय असणार आहे तर थेरॉटिकल इल्ड असणार आहे. आणि तिची व्हॅल्यू येईल म्हणजे आता इथं काय तर 4.21. ही 4.21 जी आहे ती थेरॉटिकल इल्ड असणार आहे. आणि ते ऑब्टेन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर पर्सेंटेज प्रॅक्टिकल इल्डची व्हॅल्यू डिटरमाइन करायची आहे. आणि त्याच्यासाठी फॉर्म्युला काय तर पर्सेंटेज प्रॅक्टिकल इल्ड इज इक्वल टू प्रॅक्टिकल इल्ड अपॉन थेरॉटिकल इल्ड इंटू 100. ह्या फॉर्म्युला मध्ये त्याच्या व्हॅल्यू आहेत त्या पुट आउट करायच्या, म्हणजे प्रॅक्टिकल इल्ड अपॉन थेरॉटिकल इल्ड इंटू 100. आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर लास्टली आपल्याला काय मिळणार आहे तर पर्सेंटेज प्रॅक्टिकल इल्डची व्हॅल्यू मिळणार आहे. आणि नंतर मेल्टिंग पॉइंट काढायचा आहे आणि मेल्टिंग पॉइंट म्हणजे त्या प्रोडक्ट ज्या पॉइंटला मेल्ट होईल तर तो काय असणार आहे आपला मेल्टिंग पॉइंट असणार आहे. ओके, so the ideal melting point for the phenyl benzoate is 68 degrees Celsius to 70 degrees Celsius. This is the ideal melting point of phenyl benzoate. Okay, all of you understand this synthesis of phenyl benzoate from phenol? Ma'am. Yes, ma'am. Okay. ओके, तर सगळ्यांना समजलेली आहे ना ही प्रोसिजर? Yes or no? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So tell me, what is esterification? What is mean by esterification? Esterification is the reaction of alcohol, Reaction of alcohol or phenol with acid or alcohol and phenol with acids or acid. No. Esterification is the reaction of alcohol or phenol with acid or acid chloride. This is called as the esterification reaction. ओके, तर त्या प्रोडक्टचं ज्यावेळेस आपण रिक्रिस्टलायझेशन करतो तर ती रिक्रिस्टलायझेशन ची प्रोसेस आहे तर ती कशी करतो आपण, काय स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये? Compound is dissolved in selected solvent with heating and then cooled slowly to the saturated solution from which pure compound is crystallized out. ओके, तर रिक्रिस्टलायझेशन मध्ये काय करतो आपण, तो जो प्रोडक्ट ऑब्टेन झालेला आहे त्याच्यामध्ये सॉल्व्हंट आपण अल्कोहोल ऍड करतो आणि तो जो आहे बिकर किंवा कोनिकल फ्लास्क त्याला काय करतो आपण हिटिंग करतो आणि हिटिंग केल्यानंतर तो जो प्रोडक्ट आपल्याला ऑब्टेन होईल तर त्या प्रोडक्टचा आपण ड्राय करून वेट घेतो.
बरोबर का? So tell me, what is the synthesis process? What is mean by synthesis? It is a process in which new product with unique structural formula, molecular weight, and melting point is produced with chemical reaction. ओके, सिंथेसिसच्या प्रोसेस मध्ये इन शॉर्ट आपण काय करतो तर एखाद्या कंपाऊंड मधून दुसरा प्रोडक्ट हा आपण ऑब्टेन करतो. त्या प्रोसेसला आपण सिंथेसिस असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर काय करतो आपण त्या प्रोडक्टचे जे आहे त्याचं मेल्टिंग पॉइंट आणि मॉलिक्युलर वेट हे डिटरमाइन करतो. तर त्या प्रोसेसला काय म्हटलेलं आहे? सिंथेसिस असं म्हटलेलं आहे. So tell me about what is Schotten-Baumann reaction? What is Schotten-Baumann reaction? It is an of esterification and reaction of alcohol with acid. Schotten-Baumann reaction म्हणजे काय? The reactions of aromatic acid chloride with alcohol or phenol. त्या रिएक्शनला काय म्हटलेलं आहे? Schotten-Baumann reaction असं म्हटलेलं आहे.